राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये महिला व बालविकास विभागाच्या संबंधित विविध शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न झाली। ठाणे जिल्ह्यातील 6 महानगरपालिका तसेच ठाणे जिल्ह्यातील पोलीस कार्यालय यांनी महिला सुरक्षा, आरोग्य व इतर संबंधित केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। या बैठकीस ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदू राणी जाखड, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली घाटे, जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांसह इतर अधिकारी वर्ग येथे उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती शर्मा म्हणाले की महिलांच्या सक्षमीकरणावरती भर देऊन त्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी आणि प्रत्येक शासकीय विभागाने सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत। यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने संबंधित विभागांनी विविध उपक्रम कार्यक्रम सुरू करावेत। महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी सर्व क्षेत्रात संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना योग्य वेळेत योग्य प्रकारे पोहोचणं आवश्यक आहे। जर असं होत नसेल तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत। सुरक्षा, आरोग्य, शिक्षण या विषयांबाबत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन महिलांच्या प्रश्नावर अडीअडचणींवरती एकत्रित विचार मंथन करून महिला सक्षमीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करणं अपेक्षित आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करावेत, त्याकरिता निधीसाठी मागणी करावी अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या आहेत।